पाऊल काल सिलिकॉन घेतलेलं पण ते कमी पडलं, त्यामुळे ही 2 घेतली. आता म्हणजे टेन्शनच नाही. जेव्हा आले मस्तपैकी बिर्याणी घेतली बघ. कसा आहे बघा लेग पीस दानका विषय आहे का नाही ना तो खोळा. आणि एवढी थर्ड क्लास कंपनी आहे. 1 तास झालं बेकार आहे तसं एंट्री करायला सांगलो. आता यांचा बराबर कार्यक्रम लावतो बघा. जवळजवळ भावने 1 तास झाले इथं आम्ही वेअरहाऊसच्या समोर थांबलो इथं, पण काय कोण रिस्पॉन्सच देणार झाले. मटेरियल वेअरहाऊसला उतरतो म्हटलं, कालवा करतो म्हटलं की ह्या कार्यकर्त्याला पाठवलाय बघा हे खाली करायला. भावना लावली गाडी अनलोडिंगला वैतागून, परत ह्या कंपनीचा नाद करायचा नाही. गुड मॉर्निंग भावना, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावना आज सकाळ सकाळी जिगनी मधून आपल्या व्हिडिओला होते सुरुवात. सकाळी सकाळी उठलो मस्तपैकी, रात्री काय गाडी खाली झालेली नाही, उद्याच गाडी खाली होईल. मस्तपैकी पंपावर आलो, टकाटक फ्रेश झालो आणि म्हणलं चला आता दिवसाला करूया आणि व्हिडिओला करूया सुरुवात. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा भावांनो. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर गाडी आपली खाली झाली नाही, आजचा दिवस असाच काढायचा आपल्याला, संडेच आहे. आता मस्तपैकी नाश्ता वगैरे करू, फ्रेश झालो टकाटक आणि मग झाडाखाली सावलीला जाऊन लावू दिवस काढायचा आजचा. मस्त एडिट करत बसून निवांत. उद्या खाली करू, उद्या दुपार होईल खाली करायला, भंगार गणपती राहू. तर चला पहिला आता पोटाचं बघू. पाहून मस्तपैकी देवपूजा आटोपले. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल, छत्रपती शिवाजी महाराज की जय. करायला आलोय सकाळ सकाळी घेतला राईस आणि हाफ फ्राय आमलेट. तर चला दणका लावू सकाळ सकाळ. मस्त कडक वास येतोय, कडक. राईसचा बुखणा उठवलाय आपण. तिकडे एक आयडिया आहे बघा. एक तर केळीच्या पानावर देतात, नाही तर अशा ताटावर देतात. ताटावर प्लॅस्टिकचं असं कागद टाकतात देतात, म्हणजे ताट घालून दोह्याची बांधकडच नाही. भारी संकल्पना आहे का नाही यांची. पण राव प्लॅस्टिकनं काय ना काय नुकसान होत असेल गरम गरम ह्याच्यावर जेवल्यामुळे. ठीक आहे चला चालून जाते. भावना मस्त दाबून नाश्ता झालाय टकाटक. आता चहा पिऊया आणि सावलीला जाऊन गाडी लावूया. आपल्याला काय परत हे नाही, जवळच होतं तरी पण मी गाडी घेऊन आलो. चला आता ही चहा पिऊया. दुपारी जेवायला यायचं इथं हॉटेलला. आज रविवार आहे, चालू आहे का नाही काय माहिती. तर चला चहा घेऊन निघू. चहा प्यायला भावानं चहा घेऊ आणि सावलीला जाऊन पडू. चला पाहून काल सिलिकॉन घेतलेलं पण ते कमी पडलं, त्यामुळे ही 2 घेतली. आता म्हणजे टेन्शनच नाही. हे राहिलेलं जी पट्टा आहे ती का नाही, थोडं थोडं इकडं तिकडं राहिले ते सगळं करून टाकू आणि मग बघू. हे बघा इथे लिकेज झाले नाही, थोडं नॉर्मल आहे. आता लिकेज तर नाही सध्या येताना कुठं दिसलेलं नाही, पण ते नॉर्मल ही आता ही दिसताना बघा कसं खराब दिसतंय का, त्यामुळे ह्याला लावायचं. तर चला आता काय दिवसभर टाइम नाही, मस्तपैकी लावून घेऊन उन्हात लावू गाडी. भावना पडलो येऊन गाडीत. आज काय दिवसभर कामच नाही, निवांत झोपायचं आहे. अजून एक गाडी आली महिंद्राची, ही MH14 CNG आहे भाऊची गाडी. खाली झाली नाही त्यांची, पण इथंच पुढं समोर महिंद्राला खाली करायची. तर चला आता काय काम धंदा पण नाही, मारू पडी मस्त अशी. तर चलो सोते एडिटिंग करत बसलोय निवांत. काय काम धंदा नाही, निवांत मध्ये झोपून टाकू. बघू गार वारा आहे, झाडाखाली मस्त. बघू शकता झाड वगैरे कसं आहे, टाकाटकी एकदम भारी वाटते. मस्त एडिटिंग करत बसू. टाइमच टाइम आहे आपल्याला आज. तर चलो वन टाइमपासला आंबा भडंग आहे. आंबा भडंग दाबली जरा बरं वाटतंय. जरा आंबा भडंग दाबू बसलो एडिटिंग करत निवांत मध्ये. मस्त बघा सावली इथं झाडाची टकाटक मध्ये. तर चला टाइमपास चालू आपला मस्त असं. कार्यकर्ते येतात आपली पुण्याची, महिंद्राला खाली करणारी जातात भेटून. तर चला आपलं काय उद्याच खाली होणार आहे तुम्हाला माहितीच राहील. टाइमपास चालू आपला भडंग खायचं. एक नंबर आंबा बोले. 5-5:30 वाजल्यात. चहा प्यायचं टायमिंग झाले, म्हटलं जरा चहा घेऊन यावं. चहा घेऊ आणि मग व्हिडिओ सोडायला बसू. तर चला चाललो, इथून जवळच आहे. चहा वगैरे घेऊ आणि मग बघू आल्यावर काय करायचं. आजची नाईट काढायची फक्त इथं कशी तरी, आणि मग सकाळी सकाळी जायचं कंपनीकडे. इथनं कंपनी 3-3.5 किलोमीटर आहे. जाऊन झोपायचं तिथं. सकाळी सकाळी लवकर जातो म्हणजे खाली होईल पटकन. तर चलो देखते काही सावत आहे, देखते रे ना. आणि या चहा प्यायला आलोय. चहा घेऊ आणि गाडीत जाऊन बसून येऊन. मच्छर घुसतात या टायमीला गाडी उघडी ठेवली तर चला चहा पिऊ आणि कल्टी मारू. गाडी आपली लागली पार्किंगला झाडाखाली. दिवसभर झाडाखाली पलीकडे होती, आता इकडे आणून लावली. इकडे पलीकडे महिंद्राचं वेअरहाऊस आहे, तिथं गाड्या खाली होतात महिंद्राच्या ज्या पुण्याहून येतात त्या. आणि असं वेअरहाऊस आता उद्या सकाळ सगळ्या बस लागलेल्या असतात इकडं. ही साईडला इकडं सावलीला सगळे गाडीवाले लावायला येतात. फ्री मधलं पार्किंग आहे आणि आपलं कंपनीचं पार्किंग आहे ती समोर आहे तिकडं.
तर तिकडे काय आपण गेलो नाही, तिकडे खाली येताना बाहेर येताना एंट्री करा आणि सगळं करा, त्यामुळे इथंच लावले झाडाखाली मस्त असं नेटवर्क बिटवर्क आहे इथं. एडिटिंग करत बसलो होतो निवांत दिवसभर. तर चला व्हिडिओ वगैरे सोडू, चहा वगैरे घेऊन आले, आता बसू गाडी जरा दिवाबत्ती करू आणि मग झोपू, जेवून झोपू. चला दुसरं काय काम आहे सकाळपर्यंत आपल्याला. भावना 9 वाजलेत, जेवणाचं टायमिंग झालंय. चला जेवण करूया आता. काय जेवायचं, खायचं आहे, झोपायचं आहे, दुसरं काय काम नाही. आलो इथं मस्त बिर्याणी वगैरे भेटते बहुतेक. बाकी दुसरं हॉटेल आज रविवार असल्यामुळे इथं पुढे एक मेस आहे, लय खतरनाक जेवण मिळतं, पण ती बंद आहे आज. त्यामुळे मग आता इथं त्याच्या अलीकडेच एक हॉटेल आहे, RG हॉटेल म्हणून. तर चला तिथे जेवण करू आणि मग येऊन गाडीत पडी मारू. आपल्या को क्या काम आहे, सोबत सो नाहीये. 2 दिवस झोपले, उद्याच्याला खाली करून पडदेशी गाडी भरू, कुठलं तरी लांबचं भरू, कारण जाऊन मंथएंडला रिटर्न फिरणार नाही, त्यामुळे इकडं कुठलं तरी दानका विषय भरू. तर चला बघू कसं होतंय, पहिले जेवण करू मग बघू पुढचं. आधी जेव जाय ना चित्ते ती. पण जेव्हा आले मस्तपैकी बिर्याणी घेतले बघा, कसा आहे बघा, लेग पीस दानका विषय आहे का नाही, ना खोळा. चला बिर्याणी दाबू आणि जाऊन मारू पडी. त्याच्यामध्ये दिल्या कोशिंबीर आणि रस्सा आहे आणि ही बिर्याणी. चल रस्सा कसला आहे कोणाच थोडा रस्सा घेऊ, तिखट असलं तर लपड नको. आणि कोशिंबीर पातळ आहे राव, इकडे ताकासारखं देतात. चला लावू द्या नका. भावना मस्तपैकी बिर्याणी दाबली, भागात टॉपचं असं जेवण झालं. आता आलोय जिथं गाडी लावायची ते झाडाखाली, तिथं मस्तपैकी ताणून देऊ. थोडंसं एडिटिंग वगैरे करायचं होतं, ते करत बसू आणि मग झोपून टाकू 11 वाजता. सकाळी 8ला उठून जाऊ कंपनी पाशी, फ्रेश वगैरे होऊ आणि जाऊ कंपनी पाशी. आणि मग खाली करा जुगाड लवकर लावू, म्हणजे 8ला जर 9 वाजता जरी आत घुसलो तरी 1-1:30 वाजेपर्यंत बाहेर येईल चटक्यो. आणि सकाळ सकाळ त्याला एवढा पिळून काढणार ना, 10 मिनिटाला फोन येत त्याला आता, कारण एवढा वैताग दिलाय ना मला. मी आता वैतागलो अक्षरशः. तरी बेंगलोरला आपल्याला करमतं बरं का, बेंगलोरला वैताग येत नाही आपल्याला. बेंगलोर मार्केट वातावरण भारी आहे बेंगलोरचं महत्वाचं, त्यामुळे भारी वाटतं आणि ते घरच्यासारखंच वाटतं आम्हाला बेंगलोर. त्यामुळे काय वाटलं ना, दुसरं कुठं असतो ना 2 दिवस अडकले असते नाही, नको वाटलं असते. चला काय विषय नाही, उद्या होते खाली आणि लगेच निघू. गुड मॉर्निंग भावानो, सकाळ सकाळी उठलोय, गाडी स्टार्ट केली, हादरा आल्यागत करते थंडीत, भांडी उडली वरती एक. तर चला फ्रेश वगैरे होऊया पंपावर आणि जाऊया डायरेक्ट कंपनीकडे. पाहुणं पंपावर आलो, मस्तपैकी वॉशरूमला गेलो, फ्रेश झालो टकाटक आणि चला आता कंपनीकडे जाऊया. पहिला महत्वाचं पोटाचं बघूया, नाश्ता काहीतरी करू आणि मग कंपनीकडे जाऊ. 9 वाजलेत, 9:30 पर्यंत कंपनीपाशी जाऊ, एंट्री करून घुसू आत. तर चलो पहिले पेटोबा देखते. नाश्ता करायला आली, डोसे घेतल्यात बघा, डोसे, हाफ बॉईल, बटाट्याची भाजी, चटणी. तर चला लावून बार दानकान जाऊ कंपनीकडे. भावनो मस्तपैकी नाश्ता झाला, 3 डोसे, हाफ राईस, हाफ फ्राय. ह्यांचा नाश्ता म्हणजे आपलं जेवणच 1 नंबर काम झालेलं आहे. आता दिवसभर टेन्शन नाही, खाली करून भरून निघस्तोपर्यंत ओके मे, थँक्यू. तर चला निघूया कंपनीकडे आणि लागूया खाली करायच्या मार्गाला. चला भावानो निघालोय कंपनीकडे, खाली करू आणि मग बघू. आता काही येऊजत नाही, तर चला इथनं अजून 2.5-3 किलोमीटर आहे आपलं ते, तिथनं आपण आलेलो इकडं, जाऊ डायरेक्ट खाली करू. बेंगलोरला भावानो सगळ्यात का नाही MIDC झाडं वगैरे बघा अशी टकाटक सगळं आहे. आता आपल्या इकडं बुंडा माळ करते ती, कशी आहे ती झाडं, हिरवं गार ठेवले आणि आता लावलेली झाडांमध्ये बरं का जुनी मोठी झाडं आहेत. सगळ्या सिटीत म्हणा बाहेर इकडं कुठे म्हणा झाड आहे ती, त्यामुळे गारवा आहे बरं का इथं. 1 नंबर असं वातावरण असते कायम पुण्यासारखं. तुला भावाने गेटवर, चला त्याचं डोकसं खाऊ आता, पाठ करणं खाली कर म्हणा, नाहीतर काय आता सगळा खेळच आहे. आणि एवढी थर्ड क्लास कंपनी आहे, 1 तास झालं बेकार आहे असं एंट्री करायला थांबलो. आता यांचा बराबर कार्यक्रम लावतो बघा. 12 वाजले अक्षरशः कंपनीत, गेटवर तिथं जाऊन फाईल घेऊन असा बेकारासारखा उभा राहिलो होतो. काय त्याचा मेल बी ना, अप्रूव्हल बी ना, OT पण येईना. त्याचा जर आता त्याला सांगितलं अर्धा तासात जर तुझा OTP आला नाही तर माल घेऊन जाऊन गोडाऊनला फेकणार आहे, तिथनं कसा न्यायचा तसा नाही. डोका आउट झाले राव, वैतागलो इथं रस्त्याकडेला. एक तर
कंपनीत आत पण घे ना, मंथ एंड आहे त्यात, मंथ एंड मध्ये अशी 3-3 दिवस गाडीला काढायची. कसं व्हायचं राव? अशी गाडी लटकली ना तर लपड सगळं डोकं हलतं राव. तर चला बघूया आता ह्याच्या मागे तर कंटिन्यू आपण हात धुवून लागलोय, खाली कर म्हणून. 10 मिनिटाला त्या साहेबाला वेगळा फोन, परत त्या बुकिंग वाल्याला वेगळा फोन, सारखं कंटिन्यू चालू आहे. चला बघू आता कसं कसं होतंय. एकदम थर्ड क्लास कंपनी आहे. 2 किलोमीटर कंपनीने फिरून आला असेल. इथं आता गावले वेअरहाऊस, आता खाली करतोय का नाही काय माहिती. जवळजवळ भावने 1 तास झाले इथं आली, वेअरहाऊसच्या समोर थांबलो इथं, पण काय कोण रिस्पॉन्सच देणं झालंय. आता वैतागले, आता अक्षरशः नको नको वाटायला लागले. आता जिंदगीत परत ह्या कंपनीचा माल या बुकिंगवाल्याला नुकतं बाहेर नेऊ द्या. कशा शिवाय येत्या बघा. फक्त पैसे टाक पहिलं, मग पोच, नाही तर फाडूनच टाकतो पोच. ते एवढ्या खिडकीत थांबायला लागते बघा. फायनली भाऊनं 2 तास त्याला दमून एंट्री केली आणि आता घेतोय गाडी बघा आत. चला घेऊया आत. मटेरियल वेअरहाऊसला उतरतो म्हटलं, कालवा करतो म्हटलं की ह्या कार्यकर्त्याला पाठवलाय बघा ह्यानी खाली करायला. किधर वेअरहाऊस 2 केव्हा मगाशी इथनं येऊन गेलो आपण, तर इथं नाही म्हटलं 3ला ना खाली करा आणले इकडं. सगळी अख्खी कंपनी फिरवली त्याच्या आणि ह्याला पाठवला. मी म्हटलं मी उतरतो वेअरहाऊसला, मला काही गरज नाही, म्हणजे फेकून देणार आहे मटेरियल. की लगेच कार्यकर्ता पाठवला बाहेर आणि गाडी आत घेतल्या. परत या कंपनीचा माल नाही भरायचा आता. लय मगाच मारी रावायचं किरकोळ माल एवढं राव. 3-3 दिवस गाडी थांबवतात का? मग एंड आहे त्यात गाडी रिटर्न. आता मुंबईतनं परत रिटर्न फिरली असती राव. लावली गाडी अनलोडिंगला वैतागून. परत ह्या कंपनीचा नाद करायचा नाही, लक्षात ठेवा. चला खाली करून घेऊ. जाण 4-5 कामगार आली ती कालवा केल्यामुळे झाल्या खाली, नाही तर अजून खाली झाली नसती. या कंपनीच्या मी जवळजवळ 20-25 ट्रिपा मारल्या असतील, पण पहिल्यांदा एवढा त्रास झालाय. त्रास हाय या कंपनीत. दिवस जातो भरायला. मी खाली करायला पहिल्यांदा आलो. खाली करायला कधी आलो, एकदा आलोय ह्याच्या आधी, पण लगेच झाली होती खाली. आणि ही दुसरी वेळ आहे माझी खाली करायला. ही दुसऱ्या कंपनीत, त्या कंपनीत आपण रेग्युलर जातो तिथं नाही खाली झालेली. ही दुसरीकडे आलोय खाली करायला. त्यामुळे एवढा ताप झालाय ना. झेरॉक्स एकच प्रिंट होती माझ्याकडं, तर त्याला आता ऑफिस आहे मोठं, तिथं काय झेरॉक्स नाही का त्याकडं. म्हटलं मेल करतो, प्रिंट काढता जेवण. नाही म्हटलं, नाही तू जाऊन बाहेर ना आणजा. मग बाहेर गेलो, गेटवर तिथं मॅडम होत्या. त्या मॅडमना माहिती होतं मी शनिवारी आलो इथं, शनिवारपासून वैतागलोय अक्षरशः. मग त्या मॅडम म्हटल्या तुम शनिवार से आया इसके लिए तुमको प्रिंट निकाल के देता है. मग तिनं प्रिंट काढून दिली मला आणि मग ह्याला आणून दिली. तर मला आता आल्यावर म्हणतोय तुम्ही यार क्या बोल रहा है, बेकार कंपनी. यार म्हटलं हाय बेकार क्या बोल रहा है, मतलब जो है वही शनिवार से खाली नहीं किया तुम लोग, गाड़ी मंथ एंड है, हम लोग का कितना नुकसान होता है. म्हटलं हमारा कुछ लेना देना नहीं है, शनिवार को तुम आया तो हम क्या करे. अरे यार म्हटलं मग तुला घ्यायला लागतोय बरोबर रेंगणात. म्हटलं थांब जरा, गाडी खाली होते. गोड बोलून गाडी खाली करून घ्यायला लावले गाडी खाली होते. आता भरायचं काय लागतंय का मेसेज टाकून बघतो. काय मी वैतागलो, या गाडी भरायची सुद्धा इच्छा नाही मला आज, मंथ एंड असून. एवढं वैताग आलाय ना काय सांगू तुम्हाला. इथनं परत गेलो 1 किलोमीटर गेटवरती घेऊन आलो. ते झेरॉक्स दिलं त्याला. माझ्याकडे 2 प्रिंट होते त्या ह्याच्या बिल्टीच्या बुकिंगवाल्याच्या. त्याला 3 पाहिजे होत्या. म्हटलं 2 इथं 1 राहणार, स्टोरला 1 राहणार आणि तुला 1 देणार. असलं लफड आहे काय सांगू तुम्हाला. या असल्या कंपनीत परत का आता जिंदगीत या कंपनीत खाली कराय म्हणून येणार नाही. माल भरा येईन पण खाली करा येणार नाही. नावच नाही काढत या कंपनीचं. नाद करायचं ना आपला. आणि जर म्हणला ना तर 5,000 भाडे एक्स्ट्रा यायचं. त्या बुकिंगवाल्याला मी सांगितलं, त्याचा माझा वादच झाला, त्यामुळे काही विषयच नाही. तो फोनच करायचा नाही मला परत. चला होते खाली, बघू मालाचं काय जुगाड लागतंय का. झाली बाबा एकदाची खाली, झाली मोकळी एकदाची. चला आता भरायचं बघूया. मारू कल्टीतनं. फायनली अर्धा तास लावलाय आणि बहादरानं पोच दिली आपल्याला. चला आता बाहेर काढतोय गाडी कंपनीनं. पहिले पनवती कंपनी सोडून बाहेर जाऊया. मला जुगाड लावायचा, फोन स्विच ऑफ झाला, 1 चार्जिंग लावतो. आता घोटाळा व्हायचा. चला 5 वाजले तर मालाचं काय जुगाड झालेलं नाही. चहा प्यायला आलोय. चला चहा घेऊ आणि मग बघू. काय सगळा मूडच ऑफ झाला. गाडी राव लय लटकली. महिना आपल्याला वाईटच गेलाय कंटिन्यूस. चला चहा घेऊ. या चहा प्याला. चहा प्यायची तलापच झाली तुला बी आता. तलाप लय डेंजर आहे. चहा घेतला तर कुठं बरं वाटायला लागलं. येड्यागत झालाय. चहा वगैरे घेऊन आलो तोवर आलाय पाऊस. आपल्या नाईस रोडच्या टोलच्या लेफ्ट साईडला पार्किंग आहे, तिथं थांबले. कारण एक फोन निघालो होतो, म्हटलं इकडे जाऊन थांबायचं. तिथं लय एक आठवडा होता. तोवर एक फोन आला, इलेक्ट्रॉनिक सिटीतनं ऑर्डर आहे म्हणून थांबलो इकडं. चला बघू झालं डन तर भरू, नाहीतर मग निघून जाऊ.
ऐश्वरवाल्याचा काहीतरी खेळ झालाय. राईट साईड झुकून चालल्या गाडी. पाटा तुटलाय का काय, खोबळा तुटलाय काय माहित. का जो लोड झालाय राव, लोड गेला एक साईडला. यासाठी का नाही भावना अशी गाडी भरली का नाही कधी पण मटेरियल बॉक्स बिक्स काय का असं ना बांधून घ्यायचं, म्हणजे इकडे तिकडे सरकायची भानगड नाही. आमचा कंटेनर असून मी तर व्यवस्थित परफेक्ट बांधून घेतो. कंटेनरला लय रिस्क असते ओपन गाडीपेक्षा, कारण मला असलं बॉक्स बिक्स असते का नाही कुठं बी जाते इकडे तिकडे टन मारल्यावर. त्यामुळे मग अशी गाडी होती, खेळ होतो असा. मग झालाय खेळ याचा आता. गाडी झाल्या किती तिरकी बघा घेऊ का, अय पलीकडे डंपरला थटशील असं होतं. त्यामुळे कधी गाडी भरली ना काय का मला ना पॅलेट असं ना काय बांधून घ्यायचं व्यवस्थित, काही ना इकडे तिकडे हालायला नको. इकडे तिकडे हाललं ना असा खेळ होतो बघा. तेवढं केअरफुल राहायचं. चला भाऊ नाईस रोडला लागलोय. उद्या एक माल आहे आपल्याला पिनियातनं झाला तो पण होईल. इलेक्ट्रॉनिक सिटीतनं होता म्हणजे काय आपलं नव्हतं, जोडीदाराची ऑर्डर होती. म्हणलं झालं असतं तर ती क्लिअर बरं झालं असतं, आजच्याच निघाला असतो. मग काय नाही उद्या एक आहे आपल्याकडे पिनियातनं ऑर्डर हातात. मग त्यामुळे डायरेक्ट म्हटलं जाऊन निलमागलेला पार्किंगला जाऊन थांबू, तिथनं बघू उद्या त्यानं बी काय कन्फर्म सांगितलेलं नाही अजून. पण उद्या कल आहे म्हणला, ऐसा आहे. आणि ऑर्डर आहे भरपूर लांबची, तर मस्त अशी लांबची सिरीज होणार आहे. झालं कन्फर्म तर बघू कसं होतंय. झालं कन्फर्म तर एक नंबर काम होणार आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंतच आपण रिटर्न येऊ. 1 ते 10 आपण दिसणारच नाही मार्केटमध्ये, आपण रनिंग मध्येच असणार आहे. तर बघू कसं होतंय. त्यामुळं चाललोय आता नाईस रोडवर डायरेक्ट निलमांगल्याला जाऊन थांबू पार्किंगला. सकाळ बघू काय होते. एंडिंगचा उद्याचा दिवस आहे, त्यामुळे उद्या भरून काढू. चला भूक पण लागल्या, 9:30 वाजल्यात. काहीतरी जेवण करून मारू पडे जाऊन. चलो मित्रांनो, जेवण करून आलोय, नेटको पार्किंगला आलोय. चला आता पडी मारू आणि सकाळीच उठू. भरायचं अजूनही कन्फर्म नाही झालेलं, काय होईल सकाळी, काय विषय नाही. तर चला हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.